बेस्टमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यानं धक्कादायक कृत्य केलं आहे। या कर्मचाऱ्यानं आपल्या 15 वर्षाच्या मुलाची निर्गुण हत्या करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे। पालघरमधील आदिवासी बहुल गावात घडलं आहे। पोलिसांनी सांगितलं की मृत व्यक्ती मुंबईच्या बेस्ट बसचा कंडक्टर म्हणून काम करत होता। गेल्या 3 महिन्यापासून त्याला निलंबित करण्यात आलं होतं, त्यामुळे तो मानसिक तणावाखाली होता। प्राथमिक तपासात हे प्रकरण हत्या आणि आत्महत्या असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। बुधवारी पालघरच्या आदिवासी बहुल जव्हार तालुक्यातील पिंपळशेड गावात ही घटना घडली। मृत व्यक्तीचं नाव शरद भोये, वय वर्ष 40 आहे, जो बृहमुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट बेस्टमध्ये कंडक्टर म्हणून काम करत होता। शरद गेल्या 3 महिन्यापासून निलंबित होता आणि त्यामुळे तो मानसिक तणावाखाली होता। पोलीस उपनिरीक्षक अनिल दिगोळे यांनी सांगितलं की शरद भोये त्याच्या शेतातल्या घरी गेला होता। 10वी शिकणारा त्याचा मुलगा भावेश भोये शाळेतून घरी परतला तेव्हा शरदने त्याचा गळा दाबून खून केला। पोलीस तपासात असे दिसून आलं की गळा दाबल्यानंतर शरदने त्याच्या मुलाला जमिनीवर आपटलं। यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली, त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला। त्यानंतर शरद घरच्या दुसऱ्या खोलीत गेला आणि त्यानं छताला गळफास घेऊन आत्महत्या केली। मृत शरदचे वडील जवळच राहतात। घरी पोहोचताच दोघांचे मृतदेह पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली। त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली। माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे। निलंबनामुळे शरद भोये बऱ्याच दिवसापासून मानसिक तणावात असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत। कुटुंबातील इतर सदस्यांचीही चौकशी केली जाते। या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहेत। सरकारी नोकरीत असलेला एक सुशिक्षित व्यक्ती असं पाऊल कसं उचलू शकतो याचा लोकांना धक्का बसला आहे। ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया नक्की कळवा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा। येणाऱ्या नवनवीन नोटिफिकेशन मिळवा। धन्यवाद।